इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या नेत्यांना एकत्रित येण्याचा सल्ला। सर्व कार्यकर्ते एकत्र, मात्र नेत्यांनी एकत्र यायला हवं, असं धैर्यशील माने यांनी म्हटलंय। काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या। यामध्ये हातकणंगले मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली। या विजयानंतर नवनिर्वाचित खासदार धैर्यशील माने यांनी संपूर्ण लोकसभा मतदारसंघात आभार दौरा सुरू केलाय। यावेळी धैर्यशील माने यांनी शिराळा व इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचा दौरा करत असताना त्यांनी महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या निवासस्थानी भेट दिली। यावेळी त्यांनी लोकसभेसाठी परिश्रम घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा आभार मानलाय। यावेळी पत्रकारांशी बोलताना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या सर्व नेत्यांना एकत्रित येण्याचा सल्ला धैर्यशील माने यांनी दिलाय। विधानसभा लोकसभा विधानसभेचं वर्ष आहे। आता येताना आपण ज्या वास्तूमध्ये उभा इथले जे नेते सदाभाऊ खोत हे वारंवार नाराज असतात, तर त्यांची इच्छा आहे की वाळव्यातून त्यांनी आमदारकी लढवायची आहे। यासाठी आपण प्रयत्न करणार आहात का? आणि जे इतर आपले घटक पक्ष यांसाठी लागलेले ग्रहण असतं, निवडणुका नगरपालिकेचे असू देत, जिल्हा परिषद असू देत किंवा इतर स्थानिक स्वराज्य असू देत, त्यावेळेला येणारी ही मोठ आहे, हे मोठ कुठतरी मोडली जाते, याचा आपण पालकत्व स्वीकारणार का? आज बघितलं आपण तर एक जीव झाल्यानंतर, एक मोठ झाल्यानंतर कसा निकाल लागतो याचं मूर्तिमंत उदाहरण ही लोकसभेची इलेक्शन आहे। यांनी सगळ्यांनी एकमोट बांधल्यानंतरच आम्ही विजयश्री खेचून आणू शकलो। कार्यकर्त्यांनी आम्हा सर्वांच्यावर एकत्रपणे विश्वास ठेवला आणि या विजयाला खऱ्या अर्थानं वेगळं कुंदन प्राप्त करून दिलं। माझी विनंती पहिल्यांदा नेत्यांना राहील, कार्यकर्ते एकत्र आहेत, कार्यकर्त्यांची इच्छा आहे, पण त्याच्यासाठी नेत्यांनी एकसंघ राहणं गरजेचं आहे। आणि त्या अनुषंगानं आज ही टीम अशाच पद्धतीनं महायुतीला पोषक अशा पद्धतीचं वातावरण या लोकसभा मतदारसंघामध्ये आहे। अनेक मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीचं मताधिक्य, अनेक गावांमध्ये अनेक चांगल्या पद्धतीचं मताधिक्य आणि जिथं निगेटिव्ह वाटत होतं तिथं सुद्धा पॉझिटिव्ह या ठिकाणी मताधिक्य मिळालेलं आहे। निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये ही सगळी मंडळी एकत्रपणे येऊन महाराष्ट्राला, पश्चिम महाराष्ट्रातनं हातकणंगले लोकसभा मतदारसंघातनं चांगलं बळ मिळेल। शिराळा वाळव्याचा मतदारसंघातला आमदारकीचा चेहरा कोण असणार? नाही, हे महायुतीचा चेहरा महायुतीचे नेते त्या ठिकाणी ठरवतील, सगळे घटक पक्ष एकत्र मिळून ठरवतील आणि येणाऱ्या काळामध्ये नेत्यांनी केली जाणार का? भाऊ नाराजच नाही आहेत। लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेच्या निवडणुकांचा वेध लागलाय। अनेक इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी आपल्या पत्त्यावर पडावी म्हणून तयारी देखील सुरू केली आहे। मात्र महायुतीची ही उमेदवारी कोणाच्या पत्त्यावर पडणार हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे।